स्वामींसाठी छान असे मोतीचूरचे लाडू घेऊयात आपण, कारण का स्वामींना मोतीचूरचे लाडू खूप जास्त आवडतात. ओके. तुझ्या काय कपालीला टिला, आमचा पोऱ्यावर भारी भारी गाणी बोलतो ना पण. ओ भाई साहब, चिन्मय यो आहे का आम्ही माहिती आहे का, आहे मोतीचूर लाडू ना म्हणून, मोतीचूर लाडूत म्हणून तर फार तिथं आहे, देऊ नका जा. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातलं सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, कॅलेंडरप्रमाणे आज नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तर आज आहे 1 जानेवारी 2026 आणि छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्यापासून, पण कॅलेंडरप्रमाणे 1 जानेवारीपासून नवीन वर्षसुद्धा सुरू होतं. या 2026 या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, आपलं आरोग्य निरोगी राहू देत आणि आपण पाहिलेली सगळी स्वप्न या 2026 या वर्षामध्ये पूर्ण होऊ देत आणि आपल्याला भरभराटीचं आणि आनंदाचं हा नवीन वर्ष जावत अशीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना आणि स्वामींना देखील प्रार्थना करते. तर चला, ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी आज काय काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही छान असं ताईचं ब्लॉग पाहू शकाल. ओके, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चलो. 2000 years later. काल्हेरला येऊन पोचले आणि आता हॉटेलमधून स्वामींसाठी छान असे मोतीचूरचे लाडू घेऊयात आपण, कारण का स्वामींना मोतीचूरचे लाडू खूप जास्त आवडतात. ओके, प्रसादासाठी घेऊन जाऊयात. दादा, मोतीचूर लाडू कसे आहेत? हां, द्या अर्धा किलो. फ्रेश आहेत ना? प्रसादासाठी घेऊन जाऊयात मस्त. मंदिरातून दर्शन वगैरे घेतलं आणि सरळ आता पाणीपुरीच्या खेळावर आली आहे, कारण की मला इथली पाणीपुरी खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे हे बघा, आता आले साड्यांच्या दुकानामध्ये, कारण का उद्या जायचं आहे ओट भरणीला, डोहाळे जेवणाला. मामाच्या सोनबाईचं डोहाळे जेवण आहे तिथं, तर ते साड्या बघायला आली आहे, कोणती घ्यायची कोणती घ्यायची. दादा कुठं गेले आज? अच्छा. तर आता काल्हेरवरून जाऊन आलो, झाडलोट केली आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलेला की एक आजी आलेल्या बारीक मेथीची भाजी घेऊन, तर त्यांच्याकडनं मी मेथीची भाजी घेतलेली आणि वरव्याच्या शेंगा घेतलेल्या. तर वरव्याच्या शेंगा तशाच ठेवल्यात आणि आता आज बनवणार आहे मस्त बारीक मेथीची भाजी आणि ओळा वाटाणा फ्लावर बटाट्याची भाजी मिक्स आणि चपाती आणि खीर बनवणार आहे. तर चल, आता एकीकडे चाय ठेवला आहे आणि भाजी चिरून घेतलं, तर ती धुवून घेते, कारण का त्या भाजीमध्ये ना खूप जास्त बारीक रेती असते, कारण की ती वाळूमध्येच भाजी उगवतात, वाळूमध्ये मातीमध्येच ती भाजी उगवतात ना, आणि मग ती सगळी वाळू वगैरे असते मुलांना. चला. हाय, उभी बंद कर, चालू होती की रिकॉर्ड कशी झाली? चला, आता मस्त दिवा बत्ती झाली संध्याकाळची, पण या साईडचा दिवा काय पेटतच नाही, हवा आहे ना थोडीशी त्याच्यामुळे विजते मस्त. आता संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. इथं ठेवला आहे एकीकडे चहा मस्त, आमच्या दोघांसाठी चहा बनवला आता हा चिन्मय आणि माझ्यासाठी, कारण की मोनिश आणि हे नाही आहेत चहा पिण्यासाठी. आणि आता इथे भाजी चिरून घेतले,
तिला आता एक काहीतरी 7-8 पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित धुवायला लागेल. चला आता चाय पिऊन घेते. आता या तुम्ही पण चहा पिवायला मस्त. आणि यो बघा झोपल्या उलटा. उलटे बाबू झोपला वाटतं. आणि मस्त इथं आपली दिवाबत्ती झाली. आता घेतले मेथीची भाजी बनवायला. मस्त कांदा टोमॅटो आधी शिजवून घेते. तर त्याच्यामध्ये हळद मसाला ना थोडासा गरम मसाला टाकला आहे. आणि मस्त आता भाजी परतून घेते याच्यावर. आता इथे खीर बनवायसाठी ना साबुदाणा जे मी भिजत ठेवलेलं ना ते आता शिजवत ठेवलं पाण्यामध्ये आधी. बरं पाण्यामध्ये मस्त शिजवते त्याच्यानंतर मग खीर बनवायला घेते. आता टाकते याच्यामध्ये मस्त शेंगदाण्याचं कूट. आणि आत्ताच मीठ घातलं आहे मी याच्यामध्ये कारण का भाजी ना एकदम थोडीशीच होते. आधी जर मीठ घातलं आता अख्खी भाजी खारटच होईल. आणि आता इथे एकीकडे ठेवलं आहे मस्त खीर. हे बघा तांदळाची आणि साबुदाणा आणि थोडासा रवा. चला शिजू देत. आता टाकते केळा खिरेमध्ये. गिरजा भाई गिरजा भाई गिरजा चुकटून राहिलाय त्याला तो. देसी जुगाड़ गिरा नहीं का. ऐसाच होता है मेरा कभी कभी. तुझ्या काय कपालीला टिला. आमचा पोऱ्यावर भारी भारी गाणी बोलतो ना पण कॅमेरा चालू केला का आमचं पोऱ्याला काय स्टॉप होतं. बोल एक लाईन तर बोलून दाखव. कधी रिनांटी आज बड्डे आहे का 1 जानेवारीला. खीर बनवले मस्त. खीर घेऊन जाऊ का. बघू थांब आता कामावर दे आधी. सोनू फुकाट मार कशी लातात. संध्याकाळचा टाईम दिली नाही चोपटीन दोघांना पण. आता भांडणं करताना लगेच आलं की तुला का भांडणं करायला शिकवलं का. चापट दे नाही एक शेपटी आली तर येऊ नको माझ्या जवळ. देईन चापट आता एक. का बोलते तुला सोनू. तुला बोलते सोनू मी तुला बोलते. यो वरती चढले त्याला घाबरून. ओ भाई साहब चिन्मय आहे का आम्ही माहिती आहे का आहे मोतीचूर लाडू ना म्हणून. मोतीचूर लाडूत म्हणून तर फार तिथं आहे. देऊ नका जाम गोड आहेत ते. नाही नाही खायचे नाही. नाही नाही बाबू नाही 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 याच्यात नाही याच्यात नाही याच्यात नाही याच्यात काहीच नाही याच्यात काहीच नाही बाबू. चला तर झोपायला. चला जेवायला झाल्यावर उठू. चला आपण चल जेवायला झाल्यावर उठून जा तुला जा. चला आता इथे आपली खीर पण होत आली आहे. हे बघा चला आता चिन्मय पण बसले जेवायला. मनीष जेवून झोपला पण कारण का सकाळी तो लवकर गेलेला कामावर त्याच्यामुळे. तर आता मी पण सकाळच्या जेवणाची थोडीशी आता तयारी करून ठेवली. ज्या आजीकडून शेंगा घातलेल्या ना वरवायच्या त्या मोडून ठेवल्या कारण का उद्या मच्छीमध्ये टाकायला कमी येतील मध्ये. कारण सकाळच्या मग असं मोनिश कामाला जाते ना मग त्याला टिफिन लागते. मोनिश सकाळी लवकर कामाला जाते मग जाम घाई होते. मग त्याच्यामुळे मी ज्या काही भाज्या बिज्या मोडायच्या असतात ना एक दिवस आधीच रातचे करून देते. आता शेंगांना मस्त मोडून घेतले. हे बघा को तुला झोप नाही येत बाबू. तुला झोप नाही येत. अय भाजी कशी बोलती मस्त कडू लागली. चू कडू लागते भाजी. कडू लागते मग तू खाते का. मग कडू लागते का. हां मग ती कडू असते ना थोडीशी भाजी पण चांगली असते थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी. आता या मोनिशने वेगळं कामावर झाले असं पसरा म्हणून ठेवली तिच्या. चला आता मी पण जेवते कारण का ते मी ते जेवले चिन्मय जेवायलाच बसले. मी पण आता जेवते आणि व्हिडिओचं एडिट करते कारण सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या इकडे पण जायचं आहे ना त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त म्हणजे बाय बाय. आमच्या लकी शेटला नुसता उमास आलाय. आता उमासा कशाचा उमासा आलाय तुला. काय पाहिजे तुला. तुला भरू मी
मेथीच्या भाजीच्या चपाती भरू तुला थोडीशी भरू. ओ भाईसाब खा खा खा. चिन्मयने त्याला 25 घेतले. दे रे मग त्याला भाजी लावून शाऊशी. तो असं पण मेथीची चटणीशी जेवते तो. ते मेथीची भाजी खाणार नाही तो. त्याला सगळ्या भाज्या पट्टण. थोडीशी लावून ती पक्की नको लावू. ती कडू लागत असेल थोडीशी. बघा